महापौर असेल आणि आयुक्त असेल यांच्यावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण सांगतो की हे त्या कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालता, यांचे काहीतरी हितसंबंध या कॉन्ट्रॅक्टरांशी आहेत। आज महापालिकेमध्ये महापौरांनी रुलिंग दिलं होतं की इथून पुढे जर कुठलाही ॲक्सिडेंट झाला, तिथं कोणी मृत्युमुखी पडलं तर त्यांच्या जो मृत्यू जबाबदार असेल, मग तो अधिकारी असेल आणि कॉन्ट्रॅक्टर असेल, यांच्यावर मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा दाखल करू। मग आजपर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही। काल दुर्दैवाने 4थी घटना घडली आणि शहरामध्ये 4था व्यक्ती मृत्युमुखी पडला। मग आता हे कधी गुन्हा दाखल करणार आहेत? आज आम्ही आंदोलन केल्यावरती यांनी विशेष महासभाचं 7 तारीख डिक्लेअर केली आणि मागच्या या महासभेला महापौरांनी सांगितलं होतं की लवकरच मी विशेष महासभा घेते। मग विशेष महासभा डिक्लेअर करायला 12 दिवस का लागले? शिंदेच्या शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्ही मागणी केली, आंदोलन केलं म्हणून आता महासभा होणार। बघा, राजकारण करता या मुद्द्याचं तुम्ही सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहात। सकाळपासून शिवसेनेचे सर्व नगरसेवक पायऱ्यांवर बसून आंदोलन करताय। आम्ही आंदोलन केलं, नंतर महापौरांनी लगेच स्टेटमेंट काढले की 1 तासांनी की 7 तारखेला मी विशेष महासभा घेते। हे सगळं कुठंतरी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पोटात दुखलं आणि त्यांना लोक नाव ठेवायला लागले की तुम्ही काय करताय, म्हणून शिंदे गटाचे 2च नगरसेवक या ठिकाणी येऊन आंदोलन करताय। मग बाकीचे नगरसेवक कुठं आहे? शिंदे गटाचे गटनेते कुठं आहेत? शिंदेच्या शिवसेनेने येणं अपेक्षित होतं। हे बघा, शिंदे सेनेचे उपमहापौर आहेत, शिंदे सेनेचे गटनेते नाहीये आणि त्यांनी सत्तेत असून आंदोलन करणं हे दुर्दैवाची गोष्ट आहे। ही कुठंतरी भारतीय जनता पार्टीची ते लाचारी करताय। यांनी त्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा होता तर आंदोलन करण्याची गरजच नाही। महापौरांनी आणि आयुक्तांनी त्वरित त्यांना मदत जाहीर करायला हवी होती। आज ते पीडित कुटुंब या ठिकाणी गेल्या 2 तासापासून बसले, ना आयुक्त आले ना महापौर आले। आणि जे शिंदेची सेना आज आंदोलन करते, मग त्यांचे उपमहापौर का नाही आले या ठिकाणी? महापौर उपमहापौरांचं असं म्हणणं आहे की शहरातले खड्डे जे आहेत ते बुजवण्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत, आम्ही पाहणी करतो आहोत, तत्काळ खड्डे बुजवले जर महापौर आणि उपमहापौर जर पाहणी करताय, पाहणी करण्यापेक्षा या पीडित कुटुंबांना भेटणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य होतं, ते आले नाहीये। जर महापौर पाहणी करताय तर उपमहापौरांनी इथे यायचं। त्यांच्या संघटनेचा महानगर प्रमुख या ठिकाणी आंदोलन करतोय, मग काय येत नाही? तर यांच्यामध्ये खूप विरोधाभास आहे, ताळमेळ नाहीये। त्यांचे नगरसेवक अतिशय दुखी आहे, ते पश्चाताप करताय की आम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि सगळ्यात मोठी चूक केली। त्याच्यामुळे आज त्यांचा एकही नगरसेवक या ठिकाणी आलेला नाही। ज्या कुटुंबासाठी तुम्ही इथे आला होता त्या कुटुंबासमोरच 2 शिवसैनिकांमध्ये घोषणाबाजी होते, खडाजंगी बघायला मिळाली, शाब्दिक बाचाबाची सगळं सुरू होतं। हे सगळं चुकीच्या पद्धतीने हे जे त्या पीडित कुटुंबासमोर हे झालं, याचं कारणच असं आहे की जर तुम्हाला पीडित कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही त्वरित आयुक्त आणि महापौरांना बोलून पण न्याय देऊ शकला असता। मग तुम्ही पीडित कुटुंबाला सारखं कॅमेऱ्यासमोर घेऊन येऊन कोण राजकारण करताय? आंदोलन काय करताय तुम्ही? सत्तेत आहात ना, आम्ही विरोधात आहोत, आम्ही आंदोलन करतोय। मग पीडित कुटुंबाला सोबत घ्यायचं आणि मीडियासमोर येऊन आंदोलन करायचं आणि 2च नगरसेवक येत आहे। मग तुमचे उपमहापौर कुठे गेले? लावा शिंदे साहेबांना फोन, लगेच ऑन द स्पॉट निर्णय द्या। शिंदे साहेबांचं काम तर तसंच आहे ना की फोन केला की लगेच निर्णय होतो। मग या पीडित कुटुंबाचा निर्णय काय होत नाही? म्हणजे नाशिककरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे की खड्ड्यात पडल्यावर मृत्युमुखी पडले की 10 लाख रुपये भेटतात। असं का? ही चौथी दुर्दैवी घटना घडली आणि 5वी आणि एकाच कुटुंबाला तुम्ही पैसे दिले का बरं दिले? मग हे फक्त देखावा केला का? आज दुर्दैव हे आहे, कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन एकाही परिवाराला भेट द्यायला जात नाहीये। भाऊ, या कुटुंबाला इथे आणणं हे चुकीचं वाटतं आपल्याला? हो, 100% चुकीचं आहे। या परिवाराला जर तुम्हाला खरंच शिंदे सेनेला मदत करायची होती तर शिंदे सेनेनी त्यांच्या